नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण आकाशवाणीमध्ये डॉक्टर बाळकृष्ण महादेव जमदनी सर, त्याचप्रमाणे डॉक्टर बी पी पाटील सर, ॲग्रोनॉमिस्ट, हे या आपल्या आकाशवाणी स्टुडिओमध्ये उपस्थित झालेले आहेत. आणि आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की ऊस एक जळगाव जिल्ह्याचं, खांद्याचं एक, महाराष्ट्राचं एक महत्त्वाचं नगदी पीक असून ऊसाच्या उत्पादन वाढीसाठी काय तंत्रज्ञान वापरलं पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्याला सध्याच्या हंगामामध्ये ऊसाच्या त्यांनी विशेष करून ऊस संजीवनी प्रकल्प जो राबवलेला आहे आणि ती जी पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांची ख्याती या ऊस रोपवाटिकेपासून तर ऊसाच्या एकरी उत्पादन 100 टनपर्यंत त्यांनी जो काही प्रयोग केलेले आहे आणि त्याला जो शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिलेला आहे त्याबाबतची आज आपण माहिती घेणार आहोत. तर आकाशवाणी जळगाव आणि निर्मल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी आपण डॉक्टर जमदनी सर आणि डॉक्टर बी पी पाटील सर, त्याचप्रमाणे डॉक्टर राजपूत सरांचं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या तर्फे स्वागत करतो. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. शेतकरी बंधूंनो, मला आपल्याला सांगायला आनंद होईल की डॉक्टर बाळकृष्ण महादेव जमदगनी सरांचं आपल्याला मी ओळख करून देतो. सर स्वतः एक MSc, त्याचप्रमाणे PhD आपल्या नवी दिल्ली येथील IRA या संस्थेमार्फत त्यांनी फार मोठं पदवी संपादन केली, उच्चभूषित आहात. आणि त्यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये कडधान्याचे फार चांगलं संशोधन करून आपल्याला दिग्विजय, त्याचप्रमाणे विराट, राजस यासारखे अधिक उत्पन्न देणारे वाणांचा निर्मितीमध्ये त्यांचा फार मोठा मोलाचा वाटा राहिलेला आहे. त्याचप्रमाणे ऊसामध्ये फार चांगल्या पद्धतीने त्यांनी जे काम केलं आणि त्यांनी असं पाहिलं की महाराष्ट्रामध्ये ऊसाचे सगळे कारखाने जर का शाश्वतपणे सुरूच राहिले पाहिजे, कार्यान्वित असले पाहिजे आणि ऊस बागायतदार शेतकऱ्याला किफायतशीर उत्पन्न मिळायला पाहिजे, त्या दृष्टीने महत्त्वाचा सुपर केन नर्सरी अतिशय चांगल्या पद्धतीची पद्धत त्यांनी संशोधित केली. ती पूर्ण महाराष्ट्रामध्ये ती रुजवण्याचा प्रयत्न ते त्यापूर्वी केला आणि आताही ते करत आहेत. त्याचप्रमाणे कृषी संजीवनी अशा प्रकारचा एक संजीवनी देण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये त्यांनी जवळपास 18 प्रकारचे विविध प्रकारचे घटक त्या अनुषंगाने देखील संशोधनावर आधारित आणि शेतकऱ्यांना परवडणारे, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतात राबवण्याचे असे घटक ते आज रुजवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि त्यांच्याच जोडीला डॉक्टर बी पी पाटील सर हे शेतकऱ्यांबरोबर ते काम करून आज मोठा गेम चेंजर असं म्हणूया आपण महाराष्ट्राच्या ऊस शेतीमध्ये ते करतायत. आणि त्याच अनुषंगाने जळगाव जिल्ह्याची ऊसाची उत्पादकता जर का पाहिली तर 20 ते 30 टन एकरी असताना ती आम्हाला 100 टन कशी नेता येईल आणि पुनर्जीवित आम्हाला ऊसाच्या शेतीला आणि या कारखानदारीला अग्रगण्य कसं करता येईल, जेणेकरून आपला GDP वाढण्यामध्ये नक्कीच त्याची मदत होईल. आपण आज ते जाणून घेणार आहोत. पुनश्च एकदा डॉक्टर सरांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि डॉक्टर सर, आपल्याला पहिला माझा प्रश्न आहे की यामध्ये आपण जे काही संशोधन केलं आहे तर या कृषी संजीवनी प्रकल्पामधला जो पहिला घटक आहे की जे आम्हाला फार महत्त्वाचा पूर्व मशागत, की जी आज सद्यस्थितीमध्ये शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे आणि ते शेतकरी पूर्व मशागतीचं कामकाज देखील करत आहेत, तर पूर्व मशागतीच्या अनुषंगाने ऊसाची उत्पादकता 100 मेट्रिक टन एकरी येण्याच्या दृष्टीने काय सांगाल? शेतकरी बंधूंना नमस्कार. आज खानदेशातल्या शेतकऱ्यांच्यासाठी ऊसाबद्दल बोलायला मला संधी मिळते हे मी माझं भाग्य समजतो. एकरी 100 टन शक्य आहे का? शक्य आहे. शेकडो नव्हे हजारो लोकांनी केलेलं आहे. खानदेशामध्ये असो, पश्चिम महाराष्ट्र असो, विदर्भात असो, सगळीकडे हे शक्य आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात सगळीकडे शक्य झालेलं आहे. ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे ऊस संजीवनी ही एक टेक्नॉलॉजी आहे, परिपूर्ण टेक्नॉलॉजी. ते केवळ एका विषयाच्या संदर्भित नाही आहे. 11 घटक आहेत त्याच्यामध्ये. ते कुठून सुरू होतात की जमिनीची मशागतीपासून, पूर्व मशागत, त्यानंतर असलेले खतं, जीवाणूची खतं, व्हरायटी कुठली वापरायची, त्याच्यामध्ये असलेलं खतांचं नियोजन, त्यामध्ये असलेल्या तणांचं नियोजन, त्यानंतर ठिबक सिंचन, त्यानंतर आंतरमशागत, असे सगळे घटक मिळून 11 घटक जर एकत्रितपणे वापरले तर आपल्याला एकरी 100 टन उत्पादन मिळू शकतं. आता पूर्व मशागतीला महत्त्व काय? आपल्या शेतामध्ये पुष्कळ यापूर्वी पिकं घेतली असतात, त्याला खतं घातली असतात किंवा नसतात. चांगलं उन्हामध्ये जमीन चांगली नांगरावी, तळपू द्यावी चांगली. खूप मोठी मोठी ढेकळं असतात चांगले. समजा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये, जानेवारीमध्ये आपल्या एखादं पीक नव्हतं, जानेवारी फेब्रुवारी हे केलं, नांगरून टाकली जमीन आणि ती मार्च एप्रिल मे असे 3 महिने जर चांगली
ढेकण तापली तर त्यात दोन गोष्टी असतात की पूर्वी आपण घातलेल्या खतांचे सगळे कण असतात त्या जमिनीत बांधलेले असतात, ते सगळे निघून जातात, ते रिलीज होतात आणि पुढच्या पिकाला निघणार असतात. आता जमीन चांगली तळवलेली असते आणि ह्याच्यावरती एखाद्या पावसाचा शिडकावा पडला की आपल्याला सुंदर वास येतो, तो ॲक्टिनियम ॲसिडचा असतो आणि त्यातनं काय होतात की एका पावसाच्या शिडकाव्यानं सगळे बॅक्टेरिया असतात ते काम करायला लागतात, जीवाणू काम करायला लागतात आणि सजग होतात आणि ते पुढचं काम करत असतात. आणि म्हणून पूर्व मशागतीला महत्त्व आहे. चांगली जमीन नांगरलेली असावी, कोळवलेली असावी आणि त्याच्यावर एखादा पावसाचा शिडकावा पडला असावा आणि नंतर त्याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारची शेणखत घालावं किंवा घरं असा एक पहिला भाग आहे, तो पूर्व मशागतीचा आहे. हा अत्यंत आवश्यक आहे. ते न करता करणं म्हणजे आपल्याला ऊसाच्या 100 टनाच्याकडे जाता येत नाही. चांगली पूर्व मशागत हे त्याला महत्त्वाचं आहे. म्हणून चांगली पूर्व मशागत नांगरटी कोळवटी करणं आवश्यक आहे. म्हणजे डॉक्टर सर, आपण जसं म्हटलात की हे तितकंच खरं आहे की आपल्याला पूर्व मशागतीशिवाय पर्याय नाही आणि ती खोलवर नांगरटी आपण आता ती केली पाहिजे. आणि शेतकरी बंधूंना मी आपल्याला नक्कीच सांगेल, आणि आपल्याला माहीत नाही असं नाही, पण पूर्व मशागत म्हणजे फक्त रोटावेटर. तर या ठिकाणी मी आवर्जून सांगेल, रोटावेटर न वापरता आपल्याला सब सॉयलरचा वापर करून, जेणेकरून 9 इंचाच्या खाली ही खोलवर नांगरटी डॉक्टर साहेब जे सांगतायत, कारण की हे पीक 12 महिन्याचं जर का पुढचं असेल, त्याचे मुळं जर का आपल्याला खालवर रुजवायचे असतील आणि एकरी 100 टनापेक्षा जास्त उत्पादन घ्यायचं असेल तर पूर्व मशागतीला फार आगन्न महत्त्व आहे आणि ते आपण केलं पाहिजे. डॉक्टर साहेब, पूर्व मशागतीचा नक्कीच महत्त्वाचा घटक, पण यात नंतरचा दुसरा आणि पूर्व मशागत करताना जे आपण उल्लेख केला, शेणखताचा वापर झाला पाहिजे. पण बऱ्याच अंशी असं दिसतं की शेणखताचा तुटवडा आहे. मग अशा वेळेस आपल्याला काही सॉईल अमेंडमेंट्स जे की निर्मल सीड्स प्रायव्हेट लिमिटेडचे अग्रगण्य या जिल्ह्यामध्ये वापरले जातात, महाराष्ट्रात आहेत, तर त्याबद्दल आपण काय सांगाल? ऊस हे 3 हंगामात घेता येतं. एक अडसाली हंगाम, दुसरा पूर्व हंगाम आणि तिसरं एकसाली. अडसाली हंगाम साधारणपणे जुलैपासून सुरू करता येतो आपल्याला, जून जुलैपासून 18 महिने त्याला लागतात. पूर्व हंगामी ऊस असतो तो साधारणपणे 15 महिन्याचा असतो आणि एकसाली असतो 12-13 महिन्याचा असतो. त्यानुसार आपल्याला खतांचं नियोजन, एकूण नियोजन करायला लागतं किंवा एकूणच व्यवस्थापन करावं लागतं. आता आपण जो प्रश्न वळला की नांगरटीनंतर काय करायला पाहिजे, सेंद्रिय खतं भरपूर घातली पाहिजे, गोष्ट खरी आहे, पण आपल्याला शेणखत मिळत नाही आहे. शेणखत मिळत नसताना काय करायचं असतं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला हिरवळीची खतं भरपूर घेत असतात. हिरवळीची खतं बरं किती पडलं पाहिजे, एकरी सेंद्रिय खतं किती पाडले पाहिजेत? आपल्याला 100 टन जर उत्पादन पाहिजे असेल तर एकरी 40 टन एवढं आपल्या शेतामध्ये सेंद्रिय पदार्थ पडले पाहिजे. आता एवढे आणायचे कुठले, एवढे आणायचं अवघड असतं आहे. म्हणून त्यासाठी काय करायचं असतं की काही खतं फेरपाटीची पिकं जी असतात ती घ्यायची असतात. विशेषतः आपण ऊस 100 टनाचा त्याच्या आधी काय घ्यायला लागतात की आधीच्या सीझनमध्ये आपल्याकडे कडधान्याची पिकं घेतलेली असावीत. तूर असेल किंवा हरभरा असेल किंवा कुठले असेल ते घ्यायला पाहिजेत. केवळ तूर जर घेतल्या पण त्या तुरीमुळं आपल्याला खाली जवळजवळ 2 टन आपल्याला चांगला पाला पडत असतो. त्याच्यामध्ये ती मुळं असतात ते जमिनीत राहिलेली असतात. त्याच्यामध्ये समजा मूग उडीद घेतला तर 1-1 टन तेवढं असतं. आणि त्यानं समजा पूर्वी आपण समजा हे घेतलं असेल काय की ऊस घेतला असेल त्याचं पाचट जे असतं आहे ते पाचट जो 8%-10% असते ते 8-10 टन ते पडत असते. हे साधारण 10-12 टन हे होत असतात. शिवाय शेणखत आपण घातलं पाहिजे. आपल्याला 100 टन जर उद्दिष्ट असेल तर शेणखत मिळवायचं, ते घालायचं आणि शिवाय निर्मल सीडचं रायझा बेका ते घेतलं पाहिजे. अशा प्रकारे हे करायचं. म्हणजे आपल्याला 40 टन आणायचे कुठले, मग त्यासाठी काय करायचं, सप्ताह नांगरट झालेली आहे, आपल्याला 25 मे झालेला आहे, पाऊस लागणार आहे, आपल्याला रोहिणी मंडप आहे, त्यात पाऊस लागणार. मग काय करायचं, साधारण 20 पाण्याची सोय असावी. ऊस म्हटलं तर पाण्याची सोय असल्याशी आपल्याला ऊस घालता येत नाही. म्हणून काय करायचं, 20 मेच्या दरम्यान आपण सऱ्या सोडायच्या, साधारणपणे 2.5 फुटाच्या सऱ्या सोडायच्या आणि भरपूर प्रमाणात एकरी 20-25 किलो ताग किंवा ढेंचा घ्यायचा. आता ताग केव्हा घ्यायचा आणि ढेंचा केव्हा घ्यायचा हा महत्त्वाचा विषय आहे. शक्यतो ताग घेतलेला चांगला. ताग आणि ढेंच्यामध्ये फरक आहे की ढेंचा वाढतो, खूप मोठा वाढत असतो, इतक्या जलद वाढतो आणि भरपूर बायोमास असतो. पण काढायला जायला वेळ मिळाला नाही तर आपल्याला अवघड पडतं, मोठा होत जातो, कठीण होतो, कुऱ्हाडी घेऊन जायला लागतं. म्हणून ताग घेतलेला बरा. तागाला कसं असतं आहे की तागाला बाकी काय त्याला मेंढरं खायला येत नाही किंवा काय येत नाही, पण त्याच्यावर कीड येत असते. म्हणून तागाला एक आपल्या कीटकनाशक घ्यावं लागतं. पण ताग पेरायचा 20 मेच्या दरम्यान ताग पेरायचा. जवळजवळ
30 दिवसांनी 40 दिवसांनी आपल्याला ताग भरपूर निघतो. 20 मेला पेरला तर आपल्याला 25 जून दरम्यान आपल्याला भरपूर ताग मिळतो. जवळ 1 ते 10-11 क्विंटल चांगला जर घेतला मिळतो. त्याला जोडीला आपण राजापिका किंवा निर्मलची आपली बायो पॉवर जर घातलं आपण तर त्याला तागाची वाढ चांगली होत असते, कारण त्याच्याने मुळाची वाढ होते आणि जमिनीत घातलेल्या पूर्वीच्या सगळ्या न्यूट्रियन्सचा तो चांगला उपयोग नव्हतो. म्हणून बायो पॉवर किंवा राजापिका घातलं तर तागाची वाढ चांगली होते, कारण मुळाची निगडीत त्याची वाढ असते. ताग चांगला वाढला तो फुलावर यायच्या वेळेस फुलावर येण्यापूर्वी असं त्या साधारण 30-35 काढायचा, तो एकरी जो 10-12 टन पडतो, 10-12 टन पडतो. म्हणजे आपली जवळजवळ आपल्या पूर्णपैकी सेंद्रिय खतांची रिक्वायरमेंट त्यातनं पुरवते. ढेंच्या घेतला तर ढेंच्या जास्ती वाढतो, त्यालासुद्धा आपण राजाबिका किंवा बायोपॉवर जर घातलं तर त्याला आणखीन जोरात वाढवतो. पण शेवटी काढायला पाऊस लागलेला असतो आणि अशा वेळेला आपण जायचं म्हटलं तर काय जमत नाही, काय नाही. पण शक्यतो आणि तागाला ढेंच्याला काय होतं की ढेंच्या तर मेंढरवाले असतात ते येतात आणि ते मेंढरं असतात ते खाऊन जातात, मग आपलं ते पर्पज सर्व होत नाही, काय नाही. म्हणून शक्यतो तागावरती आपण निर्माण करावं असं मला वाटतं. म्हणजे डॉक्टर साहेब, आपण ढेंच्यापेक्षाही सण ज्याला आमच्या भाषेमध्ये म्हटलं जातं तर त्याचा वापर आपण जास्त प्रमाणात केला पाहिजे. आणि निश्चित शेतकरी बंधूंनो, आपण याचा वापर नक्कीच करूया. आणि आपण आता बघितलं की पूर्व मशागत, जैविक आणि हिरवळी खतांचा वापर, यानंतर आपण बघणार आहोत जे काही आपण वाण आहेत ऊस पिकासाठी आता जे आपण ठरवलं आहे, तर वाणांबद्दल आपण काय सांगाल? आणि बीज प्रक्रिया, आणि सगळ्यात महत्त्वाचं, वाण किती चांगले असले पण आपल्याला जे बीज प्रक्रिया घ्यायची आहे तर त्या बीज प्रक्रियाबद्दल आपण काय सांगाल डॉक्टर साहेब? आपण बीज प्रक्रियेबद्दल विचारलं, पण त्याच्या आधी मला आणखीन एक गोष्ट सांगायची आहे की एवढं सगळं निर्माण केलं, आपण नांगरट केलेली आहे, आपण भरपूर खतं घातलेली आहेत आणि हे सगळं केलं आहे, पण त्याचा उपयोग व्हायला पाहिजे ना. केवळ सेंद्रियाचे ढीग घालून चालत नाही, केवळ जास्ती प्रमाणात घालून चालत. त्याचा उपयोग होण्यासाठी जीवाणू खतांचा वापर करायला पाहिजे. आणि त्या जीवाणू खतामध्ये आपल्याला सांगितल्याप्रमाणे मी राजामिका हा सगळ्यात उत्तम उपाय आहे. तो एकरी 100 ग्रॅम याचं वापरला पाहिजे. तो खूप चांगलं काम करत असतो. त्याचं रूपांतर चांगल्या ह्याच्यामध्ये व्हायला पाहिजे, तो घेतलं पाहिजे. आपण जे घातलं, शेणखत घातलं असो किंवा कारखान्याचं सगळं कंपोस्ट घातलं असो, कारखान्याचं पण कंपोस्ट खार मिळत असतं चांगलं. डॉक्टर सरांनी सांगितलं की पूर्व मशागत, त्याचप्रमाणे आपल्याला कशा पद्धतीने सेंद्रिय खतांचा वापर केला पाहिजे, त्यामध्ये सणचा वापर आपण नक्कीच करणार आहोत. तर याचबरोबर निर्मल सीडचे डॉक्टर पाटोले सर या ठिकाणी आहेत. मी त्यांना विचारले की सर, आपण हे जे काही बिने प्रक्रिया आहे, तर त्याचबरोबर पूर्व मशागतीच्या वेळेस जे आपल्याकडे निर्मल सीडचं जे काही जैविक खतं जे उपलब्ध आहेत त्याबद्दल आपण काय सांगाल? आता निर्मल सीड्सकडे जे जैविक खत आहे, ऊसबेने प्रक्रिया करत असताना त्यामध्ये बायोपोनिक, ज्यामध्ये नत्रस्फुरद आणि पालाश विरघळवणारी जीवाणू आहेत, याची ऊसबेने प्रक्रिया केली पाहिजे. 500 मिली प्रति एकर या हिशोबाने त्याची जे ऊसाचे बेणे आहे त्यामध्ये बुडवावे. 50 लिटर पाण्यामध्ये त्याचं सोल्युशन करावं आणि त्याच्यामध्ये बुडवून ते लागवडीसाठी वापरावं. आणि त्याचबरोबर आपल्याकडे रायझोमिका, ज्याला आपण मायक्रोरायझरचं फार मोठं संशोधित असलेली लॅबोरेटरी, आज मला सांगायला आनंद होईल की पाचोरा येथे निर्मल सीड्स प्रायव्हेट लिमिटेडचे अतिशय अद्ययावत संशोधित होणारी अशी मायक्रोरायझा हे निर्माण करण्याची एक त्या ठिकाणी एक उत्पादक साधनं त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. तर रायझोमिकाबद्दल आपण काय सांगाल? तर रायझामिकासुद्धा ऊस बेणे प्रक्रिया करत असताना मी सांगितलं बायोपोनिक 500 मिली, रायझामिका 100 ग्रॅम हे 50 लिटर पाण्यामध्ये सोल्युशन तयार करून त्यामध्ये ऊसाचे बेणे बुडवावे आणि ते नंतर लागवडीसाठी वापरावे, जेणेकरून जैविक घटकांचा म्हणजे नत्रस्फुरद, पालाश याची उपलब्धता पिकास होते. त्याच पद्धतीने रायझामिकाचा वापर केल्यामुळे जमिनीतील जे अन्नद्रव्य आहेत ते शोषून घेण्याची जी ऊसाची क्षमता आहे ती वाढते. यस. तर याचप्रमाणे डॉक्टर सर, माझा आता पुढचा प्रश्न आपल्याला आहे की आपण जे एक फार मोठी क्रांती या महाराष्ट्रामध्ये आणली ती म्हणजे सुपर केन नर्सरी. तर या सुपर केन नर्सरीमधला एक घटक आता बीज प्रक्रिया झाला, पण बाकीचे असे कोणते घटक आहेत की त्याबद्दल आपण काय सांगाल? वास्तविक आपल्याला ऊसाचं 100 टन उत्पादन घ्यायचं म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचं वाण कुठला महत्त्व असतो तो आधी विचार करूया. आणि सुपर केन कुठलाही वाण घ्या. सध्या प्रचलित कोच 86-032 आहे, दुसरा 0265 आहे, तिसरा अलीकडे आलेला 15-00-12 आहे, तिसरा आणखीन 13-007 आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपला 10,001 फुले 10,001 असे 4-5 वाण फार महत्त्वाचे आहेत. आपल्या या भागासाठी कुठलाही वाण चालू शकेल, पण ह्या वाणाचं बेणं चांगलं आता सांगितलं प्रक्रिया आपण करायला पाहिजे. पण आणखीन एक पर्याय चांगला आहे त्याच्यामध्ये की आपण पसाचं कांडं लावावं
का रोप लावा हा संभ्रम असतो लोकांच्या पुढं. जनरली पद्धत लोकांची कशी असते की कांडं लावायचं. ते कांडं किती लावतात ते की दोन दोन डोळ्याचं 3 डोळ्याचं लावतात, एकमेकाला चिकटून लावतात. तसं न करतात. त्यामुळं तिथंच खरं असते की आपला पराभव होत असतो. 3 डोळ्याची 2 डोळ्याची चिकटून लावणं, जवळ ह्यातनं आपल्याला साध्य होत नाही, 100 टन मिळत नाही काय नाही. त्याच्यापेक्षा रोपं लावलेली चांगली. आता रोपं आपण घ्यायची म्हटल्यात नसरीतनं आपल्याला 3 रुपयाला 2.5 रुपयाला एक रोप मिळत असतं. आणि ते सुद्धा कसं असतं माहीत नाही. लागणीच्या उसात असतं नसतं. कदाचित ते कसं असतं की खोडव्याचं असू शकतं, निडव्याचं असू शकतं. कारण ते ट्रेमध्ये असून ते विकत असतात. ट्रेच्या आकाराचं जे असेल ते तेवढं त्या कांडी घालत असतात. म्हणून आपण काय तर आपली नर्सरी करायची. प्रत्येकानं आपल्या शेतामध्ये छोटीशी नर्सरी करायची. 1 गुंठा क्षेत्र सोडलं की त्यातनं आपल्याला 1 एकराचं 2 एकराचं बियाणं रोप करता येतं. त्याला म्हणतात सुपर केन नर्सरी. सुपर केन नर्सरीचं वैशिष्ट्य काय की आपल्याला चांगलं बियाणं आपलं आणायचं की ते एका एकराला साधारणपणे आपल्याला 400 ऊस पुरतात. समजा 15 ते 18 कांड्याचा ऊस असेल, 400 ऊस पुरतात. त्या 400 ऊसाचं काय करायचं आपल्याला की प्रत्येकी त्या डोळ्याच्या वरच्या बाजूला 1 इंच आणि खालच्या बाजूला 2 इंच, एकाला 2 या प्रमाणात ते अंतर ठेवायचं. असे डोळे चांगले केले काढायचे. आदल्या दिवशी आणायचं ऊस बियाणं, ते झाकून ठेवायचं शेतामध्ये पाल्यानं. आणि तर दुसऱ्या दिवशी सकाळी काय करायचं, ते कापायचं ते. आणि तोपर्यंत काय करायचं, आपल्या शेतामध्ये एक छोटासा खड्डा काढायचा. तो किती असावा, 6 फूट रुंद, 10 फूट लांब आणि 2 फूट खोल. आणि त्याच्या आतल्या बाजूला एक पॉलिथिनचा कागद घालायचा. त्या कागदामध्ये पाणी निम्मं भरायचं, म्हणजे 1500 लिटर पाणी होतं. त्या 1500 लिटरमध्ये आपल्याला काय करायचं, क्लोरोपायरिफॉस 500-700 मिली, 22 टन 600-700 ग्रॅम. आणि खायच्या चुन्याची निवळी, खायचा चुना असतो, जे खडे मिळतात आपल्याला बाजारपेठेमध्ये, ते खायची चुन्याची निवळी घ्यायची. त्याचं हे काढायचं, त्याचं निवळी काढायची. ते निवळीत घालायची, चुना घालायचा नाही. असं केल्या द्रावणामध्ये आपण आलेल्या उसाच्या कांडे बारके तुकडे घालायचे. ते रात्रभर भिजवून द्यायचे, रात्रभर भिजवायचे. ही झाली खरी ब्रेन प्रक्रिया. यात काय होतं, चुन्याची निवळी आत शिरत असते आणि क्लोरोपायरिफॉसमुळे काय होत असतं, त्याच्यावरती खवले कीड बनून जात असते, रोगजंतू मरत असतात 22 टनमुळं. आणि आत पाणी शिरल्यामुळे इतक्या जलद त्याच्या प्रक्रिया सुरू होते. दुसऱ्या दिवशी काय करायचं, तळ्याच्या शेजारी छोटं आपण त्या जलकुंड म्हणूया, त्या जलकुंडाच्या शेजारी आपण जमीन साफ करायची ती. आणि त्या साफ केल्यानंतर जवळ आजूबाजूला एक साधारणपणे आपल्या घरामध्ये पोती असतात, त्याची गोण्या असतात, खतांच्या गोण्या, युरिया, सुपरफॉस्फेटच्या गोण्या असतात. त्या गोण्या घ्यायच्या, दोन्ही बाजून उसवायच्या, त्या एका पुढं हसरायच्या. एका एकराला 30 गोण्या लागतात, अंतरायच्या. आणि त्या शेतातलीच माती तिथं घालायची. किती 2 इंच माती घालायची, जरा बारीक केलेली घालायची. आणि रात्रभर भिजलेलं बियाणं त्याच्यावरती अंथरून ठेवायचं. त्यावरती ॲसिडोबॅक्टेरियमची फवारणी घालायची. किती लागते, 500 मिली पुरते 15 लिटर. 500 ॲसिडोबॅक्टेरियम घेतल्यानंतर काय होत असतं की नायट्रोजनची बचत होत असते, 30% बचत असते. म्हणून 500 बॅक्टेरिया किती एका एकराला पुरतं तेवढं. अशी घातली की मग त्यावर थोडीशी अर्धा इंच माती घालायची, अर्धा इंच नाही घातलेलं घालायचं. जास्ती घातल्यावर डोळे उगवत नाहीत का नाहीत. असं केल्यानंतर मग अर्धा इंच घातल्यानंतर त्या बेडला, असे बेड तयार झाले, त्या बेडला आपल्याला झारीनं रोज पाणी घालायचं किंवा कुठल्यानं घालायचं. एक 6-7 दिवसानंतर 7 दिवसात रोपं यायला लागतात. 15 दिवसात, 7व्या दिवशी 8व्या रोपं चांगली लाल दिसतात. 20व्या दिवशी रोपं लावायला तयार होतात. अशी रोपं आपल्या शेतात लावायची. आणि त्याला म्हणायचं सुपर केन नर्सरी. ही रोपं लावल्यानंतर आपल्याला 100% पॉप्युलेशन मिळतं. एकरी 100 टन म्हटल्यानंतर आपल्या एका एकरामध्ये कमीत कमी 6000 रोपं लावली पाहिजेत. प्रत्येकाला साधारणपणे 7, 8, 8, 9 असे फुटवे फुटले पाहिजेत. ते सगळे जगले पाहिजेत. ही पायरी आहे त्या 100 टनाची. आणि 6000-7000 रोपं लावायची. आपल्याकडे समजा रुंद सरी किती पाहिजे की 5 फूट बाय रुंद, 5 फूट बाय 2.5 फूट, 2 फूट असेल देतो आपण. या पद्धतीने बोललो तर आपल्याला 6000 रोपं लागतात. ती लावल्यानंतर आपल्याला स्पर्धा न करता पॉप्युलेशन जिवंत चांगलं राहतं आणि आपल्याला उत्पादन चांगलं मिळत असतं. ही सुपर केन नर्सरी अशी पद्धत आहे, ही जाणून घ्यावी. तर सर, आपण जसं म्हटलं ते आता नक्कीच हे सुपर केन नर्सरीबाबत आपण जाणीव करून घेतली. आणि महत्त्वाचा घटक त्यामध्ये बेने प्रक्रिया, की त्यामध्ये नक्कीच आपण जे सांगितलं त्या पद्धतीचा अवलंब आपल्याला करता येईल. याच पद्धतीने आता बेने प्रक्रिया झाली, पण ज्यावेळेस आपण लागवड करणार आहोत, लागण पद्धती, तर यामध्ये आपला जो एक महत्त्वाचा घटक आहे या कृषी ऊस संजीवनी प्रकल्पामधला, तो म्हणजे रुंद सरी वरंबावर लागवड. तर त्याबाबत आपण काय सांगाल? असं आहे, आतापर्यंत लोकांच्या अनुभव असे आहेत की बारकी सरी ठेवायची, 3 फुटाची 2.5 फूट ठेवायची आणि 3 डोळ्याच्या टिपऱ्या एकमेकाला चिकटून लावायच्या. त्यामुळे एकरी 10,000 12,000 टिपऱ्या बसतात. त्यातनं प्रत्येकी 3 डोळे निघतात. त्या 3 डोळ्यापर्यंत प्रत्येक 8 हे निघतात. 24 एक ठिकाणी निघत असतात. आणि जवळजवळ 1,00,000 1.5 लाख आपल्या शेतामध्ये ऊस निर्माण होतात. आणि ते शेवटपर्यंत जगत नाहीत काय नाही स्पर्धेमुळे याच्यामुळं. आणि त्या कारणानं होतं आहे काय की उत्पादन शेवटी कमी येत असतं, स्पर्धेमुळे येत नाहीत ते जास्ती. म्हणून 1,00,000 1.5 लाख लावण्यापेक्षा मर्यादित लावायचे ऊस, 5 फूट रुंदीची सरी सोडायची,
1.5 फूट अंतरावर सुपर केन नसेल रोप लावायचं, किंवा कांडी लावायची असली तर 2 डोळ्याची टाळी लावा. समजा रोप लावायला 2 डोळ्याची, 3 डोळ्याची नको, सिंगल डोळ्याची सुद्धा नको. 1 डोळ्याची का नको? कारण तो डोळा समजा चुकून जर दुखावलेला असला तो उगवत नाही का नाही, तुटाळे पडले तर तुटाळे भरता भरता फार त्रास होत असतो आणि आपल्याला पाहिजे तसं ऑपरेशन मिळत नाही. म्हणून 2 डोळ्याची चांगली माझं म्हणणं आहे की तुम्हाला समजा बीज प्रक्रियेमध्ये समजा ताबडतोब नसतात, कमीत कमी रात्रभर ती 2 डोळ्याच्या टिपऱ्या भिजवून ठेवा. पाण्यात साधारण भिजवून जरी ठेवल्या, बुडवून ठेवा, तर त्याच्यामध्ये चुन्याच्या निवडीमध्ये चुन्याच्या निवडीत त्याचे रोपं करा अथवा न करा, पण रात्रभर डोळ्यामध्ये 2 डोळ्याचे असते तर भिजवून ठेवायची. त्यानं चुन्याची निवडी आत जात असते. चुन्याची निवडी आत गेल्यानंतर एक मोठी प्रक्रिया घडत असते. आत गेल्यानंतर त्या पेशीमध्ये एक प्रकारचा हे निर्माण होतो, मेसेंजर तयार होतो, निरोप्या तयार होतो. तो मेसेंजर काय करतो? जागृत करतो. जवळजवळ 50-60 एन्झाईम्स ॲक्टिवेट होत असतात आणि ते ॲक्टिवेट झाल्यानंतर वेगानं जर्मिनेशनची ह्याची सुरू होत असते, हालचाल सुरू होत असते आणि मग त्या जागृती होत असतात, एम्ब्रिओ येतात आणि जलद त्याच्याप्रमाणे खूप जलद एक प्रकारची एनर्जी त्याला मिळते कॅल्शियम नायट्रेटमुळे, कॅल्शियम चुन्याच्या निवडीमुळं, आणि त्यामुळं पुढे येत असतं. आणि क्लोरोफायरिफासमुळं त्याच्यामुळं त्याचे रोग आणि निघाले असतात. आणि म्हणून रात्रभर कमीत कमी 2 डोळ्याचे कांडे असे रात्रभर भिजवून ठेवावे, हे अत्यावश्यक आहे. हे झाल्यानंतर मग पुढं काय करायचं? 2 डोळ्याचे आपल्याला लावलेले आहे. 2 डोळ्याचे किती अंतरावर? 1.5 फूट अंतरावर लावायची. 5 फूट रुंद तरी, कमीत कमी 4.5 फूट, जास्तीत जास्त 5.5 फूट. त्याच्यापेक्षा रुंदी कमी नको, जास्ती नको. हा झाला विषय रुंदीचा आणि ह्याचा. म्हणजे 5 बाय 1.5 फूट आपल्याला असं म्हणता येईल. बरोबर आहे डॉक्टर साहेब? तर आपण लागणपर्यंत पण आलो, रुंद सर्व पद्धतीने आपण करणार आहोत. पण नेमकं यापुढे तणांचा फार मोठा गंभीर प्रश्न आहे आणि मजुरांचा फार अभाव आहे. तर अशा वेळेस तण व्यवस्थापनाबाबत आपण काय सांगाल? तण व्यवस्थापनासाठी आता वास्तविक तुम्ही रोप लावलं तर ताबडतोब ते लागू पडतं, आणि कांडी लावली तर साधारण 20 दिवस 15 दिवस लागतात उगवून यायला. ते यायच्या आधी आपल्याला पूर्व म्हणजे काय म्हणतात, प्री इमर्जन्स उगवणी पूर्व असं असतं. त्यात स्टॉम्प एक चांगला आहे. स्टॉम्प म्हणजे पेंडीमेथिलिन आहे. त्याची किती 2 ते 3 मिली 1 लिटर पाण्याला घ्यायचं आहे. आणि सेंकॉर घ्यायचं. सेंकॉर घ्या, किंवा ह्याच्यामध्ये 2,4-D 2,4-D सेंकॉर हे चालू शकतं किंवा स्टॉम्प चालू शकतं. हे फवारणी ताबडतोब करायची. प्री इमर्जन्स म्हणजे तण उगवण्याच्या पूर्वीची स्टॉम्प हे घ्यायचं आहे आपल्याला. ते घेतल्यानंतर काय होत असतं की त्याच्यामध्ये हे तण उगवून येत नाही काय नाही, आणि त्यामुळं जवळजवळ 20 दिवस त्याला 25 दिवस त्याला चांगलं हे मिळत असतं. 20 दिवसानंतर आणखीन तण येत असतं. समजा तण आलं तर ते काय करत असतं, खात असतं तुमच्या पिकाला दिलेलं खरं. आपण काय दिलं असतं, आधी खतं दिलेली असतात, पुष्कळ खतं दिली असतात. ते आपण बोलणार आहोत पुढं की खतं किती द्यायचे ते माझे मित्र सांगतील ते. तर ती खताच्या जवळ ते तण येत असतं. त्या तणाचा नियंत्रण आणखीन 20 दिवसांनी करायचं. पहिले वेळ काय करायचं आपल्याला की उगवल्यानंतर लागलीच पेरणीनंतर, आणि तण उगवल्यानंतर एक घ्यायचं असतं त्याला म्हणजे परसूट घ्या, किंवा त्यावेळेला आपल्याला ऊसाचं वैशिष्ट्य असतं की त्याला वरदान असं आहे की 2,4-D ह्याच्यामध्ये चालतं. 2,4-D आणि सेंकॉर ह्या दोन्हीचं जर केलं, उगवून आलेलं तण नष्ट होतं, उगवून न आलेलं पण नष्ट होतं. म्हणून परत महिन्याभराने आणखीन घ्यायची. ज्या वेळेला आपल्याला तणाचा प्रादुर्भाव दिसतो त्यावेळेला 2,4-D आणि सेंकॉर याची फवारणी घेते. ते ऊसावरती कुठलाही विपरीत परिणाम न होता आपल्याला चांगलं उत्पादन मिळू शकतो, उगवण चांगली होऊ शकते. म्हणून ह्याप्रमाणे तणनाशकाचा वापर करायचा आहे. पुढं आपण 30 दिवसांनी 60 दिवसांनी आपण त्याच्या मशागत करतो, त्यातनं पण तणाचं नियंत्रण होतं. तण नियंत्रण हा अत्यंत, तण जर वाढलं तर त्या अनेक प्रकारच्या रोगकिडी येतात आणि त्या आपल्या ऊसाला, म्हणून तण नियंत्रण अत्यावश्यक आहे. तर निश्चितच शेतकरी बंधूंनो की तण व्यवस्थापनामध्ये नक्कीच आपण उपलब्ध असलेले जे काही प्री इमर्जन्स आणि नंतरचे उगवणीनंतरचे विडीसाइड्स यांचा तणनाशकांचा आपण योग्य मात्रेत आपण तो वापर केला पाहिजे. त्यानंतर खरं महत्त्वाचं 100 टन एकरी उत्पादन येण्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन हा फार ज्याला आपण म्हणतो इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट. तर नक्कीच डॉक्टर साहेब याबाबत काय सांगाल? असं आहे, ऊस हे दीर्घकाळ चालणारं पीक आहे. कमीत कमी हडचाल असेल तर 18 महिने लागतात, एकसारी असेल 15 महिने लागतात, पूर्व हंगामी असेल तर, आणि एकसारी असेल तर 12 महिने लागतात. त्याप्रमाणे त्याला खतं द्यावी लागतात. सगळी खतं दिल्याशिवाय आपल्याला एकरी 100 टन मिळणं शक्य नाही. काही नाही. एका टनाला किती नायट्रोजन लागतो, किती फॉस्फरस लागतो, किती हे सगळं ठरलेलं आहे. त्यानुसार काही डोसेस आपल्या कृषीविद्या आपल्याला ठरवले आहेत. त्याच्यामध्ये अडसाळीसाठी एकरी लागते बघा 160 किलो नायट्रोजन लागतो. पूर्ण कालावधीमध्ये 160 किलो नायट्रोजन लागतो. फॉस्फरस लागतो सर आणि 70 किलो लागतो, आणि पोटॅशियम पण तेवढं लागतो. म्हणजे 170, 70 असं झालं आपण तर चालतं. आणि पूर्व हंगामीसाठी लागतं 140, 70 असं लागतं NPK, आणि एकसारीसाठी लागत असतं 100, 50. या प्रत्येकाच्या कालावधीसाठी राहतं. आता यात काय आहे, एकदम द्यायचं नाही. ते
एकदम न देता सुरुवातीला नायट्रोजन अगदी कमी द्यायचा असतो. फॉस्फरस आणि पोटॅशियम निम्मे डोस द्यायचे आहेत. एकूण म्हणजे 250 ऊस असेल तर फॉस्फरस किती आपल्याला लागतो, किती 160 त्याच्या 1/4 म्हणजे जवळजवळ 16 किलो नायट्रोजन म्हणजे 35 किलो युरिया एवढा द्यायचा आहे. फॉस्फरस मात्र आपल्याला 34 किलो द्यायचा आहे म्हणजे 212 किलो सिंगल सॉल्ट द्यायचं आहे. आणि पाराच मात्र 57 किलो मुरटा पोटॅश एवढं द्यायचं आहे. आता नायट्रोजन कमी द्यायचं आहे कारण तुम्हाला मुद्दाम सांगतो, कुठं सांगितलं जात नाही काय नाही. नायट्रोजन सुद्धा जास्ती जर दिला आपल्याला तर असं असतं की जेव्हा ते ऊस असतो, ऊसाच्या बियाणामध्ये पाणी शिरतं तेव्हा प्रक्रिया सुरू होते कशाची की जर्मिनेशनची. सुरू झाल्यानंतर कसं बारीक बारीक मुळ्या असतात, त्या मुळ्या सुटतात सुरुवातीला, त्या बारक्यात केशमुळ्या काम करत होतात आणि मग ते सुरू होतं. पण जास्ती नायट्रोजन दिलं तर त्या बाजूच्या केशमुळ्या सुटत नाहीत, फक्त मुख्य मूळ असे सोडमुळे ते सुटायला लागतं. त्यामुळे केशमुळा सुटत नाही आणि म्हणून त्यात नुकसान होत असतं. आणि त्यात मग बाजू फुटवे यायचं ते येत नाहीत. म्हणून सुरुवातीला फक्त नायट्रोजन लो द्यायचा, कारण त्याच्यामध्ये ॲक्शन कशी असते, ही जीन ॲक्शन असते, त्या जीन्सवरती काम करत असते आणि त्यातनं ऑर्डर त्या ऑक्झिन्स हार्मोन्स असतात ते हे होत असतात, ॲक्टिवेट असतात. ते तसं होऊ नये म्हणून अगदी लो लोडशर नायट्रोजन. काय लोकांना इच्छा असते की चला युरियाचे 2 गुणे घालून टाका, तसं करायचं नाही. अर्धीच गुणी युरिया द्यायचं हे लक्षात ठेवायचं आहे त्यामध्ये. नंतर दुसरं जो आहे ना की साधारणपणे 1 महिन्यानं 5 ते 6 दीड महिन्यांनी आपल्याला किती द्यायचं आहे, 64 किलो नायट्रोजन द्यायचं आहे. हाडसालीचं बोलतो आहे मी, म्हणजे 139 किलो युरिया. इथं जरा मोठा डोस द्यायचा आहे आणि त्याच वेळा आपल्याला पाराश काय द्यायचं नाही. पण प्रत्येक वेळा निर्मलचं रायझोबिका द्यायला पाहिजे आपल्याला, कारण हे इतकं छान ॲक्टिव्हिटी आहे. इतक्या महत्त्वाचं काय माहिती ह्याच्यामध्ये की ह्या सगळ्या दिलेल्या खतांचा उपयोगिता त्यानं वाढत असते. आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही प्रकारचा ताण असेल, अति पाण्याचा ताण, कमी पाण्याचा ताण किंवा कुठल्याही उष्णतेचा हे सहन करण्याची ताकद ते वाढत असते. म्हणून दर खेपेला न चुकता कुठल्याही प्रकारची जात असो, कुठल्याही लागण असो, रायझोबिका 100 ग्रॅम फक्त आहे तेवढं पद्धती छोट्या प्रमाणात त्याची वर्धन आपोआप होत असतं. आपण भरपूर सेंद्रिय खतं घातली आहेत त्याच्या आधारावर ते वाढत असतं. प्रत्येक खेपेला प्रत्येक डोस बरोबर द्यायचा आपल्याला. 3 वेळा डोस द्यायला लागतं आपल्याला, 4 वेळा. मग लागणीनंतर आपल्याला बांधणी करायची आहे. छोटी बांधणी 60 दिवसांनी, नंतर मोठी बांधणी 120 दिवसांनी काय. त्यावेळेला नायट्रोजनचे डोसेस 64, 16, 64 असे द्यायचे असतात. आणि शेवटचा डोस आहे तो मोठ्या बांधणीच्या वेळेला 64, 34, 34 हा नायट्रोजन फॉस्फरस पोळ्या अडचणीचा आहे. तसंच आहे ते. हे आकडे तुमच्या लक्षात राहतील न राहतील, पण स्प्लिट डोसमध्ये देणं हे आवश्यक आहे. विशेषतः हे केव्हा साध्य होतं, आपल्याकडे जर फर्टिगेशन असेल. आपण काय केलं असतं की आपल्याला ठिबक सोडलं असतं. ठिबक हे केवळ पाणी देण्यासाठी नाही आहे. ठिबक हे आपल्याला खतंसुद्धा देण्यासाठी, खतातनं आपल्याला औषधं देतात, टॉनिक देतात, आपल्याला जे पाहिजे ते देत असतात. बायोपॉवर असेल, बायोफोर्स असेल त्यातून देता येत असतं. म्हणून ठिबक सिंचनाद्वारेचा उपयोग करायचा, केवळ पाण्यासाठी नाही हे लक्षात ठेवायचं आहे. आणि म्हणून 4 वेळा स्प्लिट डोस द्यावेत. एकदम सगळे डोस लोक काय करतात, एकदा लागणीला देतात आणि एकदम मोठ्या पाण्याने देतात. तसं न करता 4 वेळा डोस म्हणजे त्या प्रमाणात वाढत होतं ते. फुटव्यांची वाढ होणं, फुटव्यांची संख्या वाढणं, ते मोठे वाढीला लागणं, या दृष्टीनं 4 वेळा. याचप्रमाणे पूर्व हंगामीला आणि एकसारीला 4 वेळा डोसेस द्यायचे. त्याची संख्या हे आहे ना किती 1/4 म्हणजे 10% नायट्रोजन पहिल्यांदा, नंतर 30%, 10%, 40%, 30%, 10% असं आहे. 10, 40, 10, 40 याप्रमाणे नियोजन केलं तर नायट्रोजनचं होतं. आणि फॉस्फरस आणि पोटॅशियम निम्मं असतं लागणीला आणि भरणीच्या वेळा. भरणी अत्यंत महत्त्वाची आहे. भरणी अत्यंत बाळ भरणी आणि मोठी भरणी अत्यंत की आपल्याकडं त्या फुटव्यांचं नियोजन झालं पाहिजे. झालेले मर्यादित फुटवे आहेत ते चांगले वाढीला लागले पाहिजेत. त्यासाठी ह्या खतांची आवश्यकता आहे. याप्रमाणे खतं द्यावीत असं मला वाटतं. आणि याच जोडीला केवळ नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम देऊन चालणार नाही का नाही. त्याच वेळेला लागणारे आपल्याला आपल्याला 16 एलिमेंट्स लागतात. त्याला 16 एलिमेंट्स लागतात. कोणते नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आपल्याला हवेतून मिळतात आणि पाण्यातून मिळतात. पण त्याच्यामध्ये गंधक पाहिजे, त्यानंतर मॉलिब्डेनल पाहिजे, मॅंगनीज पाहिजे, त्यानंतर फेरस सल्फेट पाहिजे. ही सगळी न्यूट्रियंट्ससाठी लागतं. गंधक, कॅल्शियम लागतं. कॅल्शियम नसेल तर होणार नाही, म्हणून कॅल्शियम नायट्रेट दिलंच पाहिजे आपल्याला. हे सगळे न्यूट्रियंट दिल्यानंतर पूर्ण होत असते. गंमत काय होते असते की आपण फॉस्फरस जर दिला त्याचं फिक्सेशन होत असतं. फिक्सेशन होत असतं आणि ते फिक्सेशन होऊ नये म्हणून काय द्यायला पाहिजे आपण सांगा भाऊ. फिक्सेशन दिल्यानंतर फॉस्फरस, हां, तर फॉस्फरसचं फिक्सेशन होऊ नये म्हणून रायझामिका सांगा. रायझामिका 100 ग्रॅम द्यायचं की जेणेकरून सॉईलमध्ये फिक्स होणारा फॉस्फरस आहे तो होत नाही आणि जरी झाला तरी तो अवेलेबल करून देण्याची ताकद ही रायझामिकामध्ये असलेल्या मायकोरायझा नावाच्या बुरशीमध्ये आहे. त्यासाठी निर्मलचं रायझामिका 100 ग्रॅम प्रति एकर हे लागवडीच्या वेळी, लागणीनंतर 5 ते 6 आठवड्यांनी आणि लागणीनंतर 12 ते 16 आठवड्यांनी फर्टिगेशन करत असताना, नत्राचे डोस देत असताना त्यासोबत 100 ग्रॅम रायझामिका हे एकरी
शुगरकेनला किंवा आपण ऊस पिकाला द्यायचा आहे. म्हणजेच खत व्यवस्थापनामध्ये रायझोमिकाचं देखील महत्त्वाचं स्थान आहे. आणि योग्य वेळेस म्हणजे डॉक्टर सर आपण जे सांगितलं तर आता आपण चांगल्या पद्धतीने एकात्मिक खत व्यवस्थापन आणि याच वेळेस मी शेतकऱ्यांना पण एक आव्हान करेल आणि नम्र विनंती करेल, संतुलित आणि योग्य खतांच्या वापरासाठी ज्युडिशियस यूजसाठी मातीचा नमुना जर का आपण तपासून घेतला, पृथक्करण अहवालानुसार जर का आपण ही मात्रा कमी किंवा जास्त वापरली तर नक्कीच एक रासायनिक खताचा देखील समतोल वापर होईल, खर्चात पण बचत होईल. पण त्याचबरोबर रायझोमिका देखील वापरलं तर दिलेल्या खतांची देखील उपलब्धता ही 100% आपल्याला उपयोगी पडणार आहे. नंतर सर आता आपण जसं म्हटलं तर पुन्हा एकदा मी आपल्याला विनंती करेल, बाळ बांधणी आणि पक्की बांधणीचं काय महत्त्व आहे? दोन गोष्टी आहेत महत्त्वाच्या ह्याच्या, की आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे अनन्यसाधारण महत्त्व जीवाणूला आहे. जेवढं रासायनिक खताला महत्त्व आहे तेवढं अनन्यसाधारण महत्त्व जीवाणू, सगळे जीवाणू, फॉस्फरस सोल्युबल बॅक्टेरिया, पोटॅशियम वहन करणारे बॅक्टेरिया, अखेर NP कुठला आहे तुमचं ते बायोपोनिक आहे, बायोपोनिक आहे ना, ते NPK ते काय करतात की सगळी उपलब्धता वाढवतात. आणि हे बाळबांधणीला काय करायचं आहे, बाळबांधणी साधारणपणे 60व्या दिवशी करतो आपण आणि दुसरी 120 मोठी बांधणी करतो. त्या बाळफाळीला काय होत असतं की जरा मोठ्या प्रमाणात असं आहे की आपण 5 फूट सरी सोडलेली आहे. त्या 5 फूट सरीमध्ये 4.5-5 फूट सरी सोडले आहे. दोन्ही बाजूनं मुळ्या वाढणाऱ्या असतात, मुळ्या वाढत असतात आणि त्याच वेळेला मोठ्या प्रमाणात काय झालेलं असतं की फुटवे यायला नसतात. फुटव्यांची मर्यादा ठेवायला पाहिजे. अति जास्ती फुटवे येता कामा नयेत. फुटवे जास्ती आले तर काय होते, स्पर्धा वाढत जात असते आणि फुटवा वाढल्यानंतर काय होत असतं की एकमेकाला स्पर्धा करता करता मुख्य आपल्याला पाहिजे ते फुटवे टिकत नाहीत, काही नाहीत. पण बाळ बांधणीला एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्यावेळेला हलकी माती लावायची, जमिनीत असलेले कीडसुद्धा वर जात नाही, काही नाही. मला वाटतं याच वेळेला थोडीशी उपद्रव सुरू असतो, हुमणीचा सुरू झालेला असतो किंवा इतरचा. त्याच्यासाठी आपण काय सांगतो, हुमणीसाठी निर्मल सीड्सकडे जे जैविक घटक आहे त्याच्यामध्ये आहे स्नायपर. त्याच्यामध्ये नेमॅटोड्स आहेत, हेटेरोरॉब्डेटिस इंडिका नावाचे नेमॅटोड्स आहे. तर याचा डोस जो आहे वापरण्याचा 2 किलो प्रति एकर या हिशोबाने पाणी देत असताना त्याचं सोल्युशन बनवायचं आहे. 200 लिटर पाण्यामध्ये 2 किलो स्नायपर घ्यायचं आणि उसाला पाणी देत असताना ते त्याच्यासोबत सोडून द्यायचं, जेणेकरून त्यातील नेमॅटोड्स हे जमिनीमध्ये जातात आणि हुमणी आळीला शोधून मारतात. अशा पद्धतीने हे स्नायपर चांगल्या पद्धतीने काम करतं तर हुमणी आळीचा कंट्रोल करण्यासाठी. डॉक्टर आपण जसं म्हटलं तर हे खरोखर खरं आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये हुमणीचा देखील फार मोठा प्रादुर्भाव आहे आणि याला मुख्य कारण म्हणजे कच्चा शेणखताचा वापर. तर त्या प्रसंगी मी शेतकऱ्यांना आव्हान करेल की पक्कं आणि चांगलं कुजलेलं शेणखत आपल्याला कसं वापरता येईल. आणि त्याचबरोबर निर्मल सीड्स प्रायव्हेट लिमिटेडचं जे स्नायपर की ज्याच्यामध्ये EPN हा घटक आहे की जो चांगल्या पद्धतीने नेमॅटोडद्वारे ह्या हुमणींचा किडीचा फार चांगला बंदोबस्त करतो. सर याबरोबरच आता सर्वात महत्त्वाचं आहे की पाणी व्यवस्थापन. तर आपल्याला हा जो मुख्य घटक आहे तर एकात्मिक पाणी व्यवस्थापनामध्ये असं काय आपण सांगाल? असं आहे की पाण्याशिवाय ऊसाची शेती होणार नाही. ज्याच्याकडे पाण्याची सोय असेल त्याने करावी, अन्यथा पाण्याचा ताण जास्ती पाण्याची शक्यता असते. पाण्याचा ताण होऊ शकतो किंवा अति पाणी होऊ शकतं. अति पाणी अनाठाई आपल्या ऊसाला मारून टाकी असं होत असतं आणि कमी पण पाणी चालणार नाही. पाणी हे साधारणपणे जमिनीच्या मजदुराप्रमाणे द्यावं लागत असतं. आता जमिनीची हेवी जमीन असतील तर मला वाटतं जळगाव भागामध्ये हेवी जमीन्स आहेत, त्यामुळे मला वाटते साधारणपणे 3 आठवड्यामध्ये मध्यम टू भारी जमिनी मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामध्येच ऊस लागवड केली जाते. हो. तर रुंद सरी असेल तर त्यावेळेला होत असतं असं की जवळजवळ 3 आठवड्याच्या दरम्यान 1 महिन्याचं पाणी असावे. पावसाळ्यात पाणी कमी लागतं, नंतर जास्ती लागत असते. 15 ते 3 आठवडे द्यावे. महत्त्वाची बाब म्हणजे की पाण्याचा ताण कधी पडेल सांगता येत नाही, काय नाही. म्हणून लागवड करताना एक छानपैकी आम्हाला सुचलेले की आम्ही आपल्याला हे असले की जलशोषक ग्रॅन्युअल थोडे घ्यावेत. मला वाटतं UPLचं एक हे आलेलं आहे, UPLचं किंवा आपलं पण असेल. जलशोषक ग्रॅन्युअल घातले की पाण्याचा ताण येऊ देत नाही, ते हे महत्त्वाचा भाग आहे. बायोपॉवर आपलं जे आहे, बायोपॉवर सुपर राज्य आहे ना, जेणेकरून लागणीच्या वेळी जे आपण बेसल डोस देत असतो त्या डोसमध्ये निर्मलचं बायोपॉवर स्टिम्युलंट 10 किलो प्रति एकर याप्रमाणे ॲप्लिकेशन करायचं. ग्रॅन्युअल बेस आहे त्यामुळे त्याचा उपयोग हा म्हणजे पाणी धरून ठेवण्यासाठी आपल्याला उपयोग होणार आहे. पाणी धरून ठेवण्यासाठी आणि पांढऱ्या मुळांची संख्या वाढवून न्यूट्रिशन ॲब्सॉर्प्शनचा रेशो वाढवण्यासाठी बायोपॉवर ग्रॅन्युअल जे आहे ते अतिशय महत्त्वाचं काम करतं. आणि मी डॉक्टर साहेब सांगायला मला आनंद होईल या जिल्ह्यामध्ये आणि आमच्या खानदेशमध्ये विशेष करून निर्मल सीड्सचं हे जे बायोपॉवर आहे हे मोठ्या प्रमाणात याच कारणामुळे वापरलं जातं की ते पाणी धरून ठेवतं,
त्याचप्रमाणे ज्याला आपण जारवा म्हणतो की पांढऱ्या मुळ्यांच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त आहे आणि म्हणून शेतकरी बंधूंनो आपण हे वापरावंच, जेणेकरून आपल्याला पाणी व्यवस्थापनामध्ये हा एक अंग करता येईल. त्याचबरोबर सर पाणी व्यवस्थापनामध्ये ठिबकचा देखील मोठ्या प्रमाणात वापर होतो. तर पाणी व्यवस्थापन आणि ठिबक आणि फर्टिगेशन याबद्दल काय सांगाल? असं आहे की पाणी व्यवस्थापन 100 टनचं असेल ना, आपल्याला ठिबकनं गेलेलं जास्त चांगलं. ठिबकशिवाय आपल्याला होणं शक्य नाही असं मला वाटते. शक्यतो ठिबक करून घ्यावं. आणि ठिबकमधनं पाणी द्यायचं हे मान्य आहे, पण ठिबकमधनं केवळ पाणीच द्यायचं नसतं. ठिबकमधनं आपल्याला खतं द्यायची असतात. आणि त्या वेळेला वास्तविक असं आहे की हे डोसेस आपण सांगितले सुरुवातीला असं, नंतर तसं, पण प्रत्येक महिन्याला, प्रत्येक 15 दिवसाला आपल्याला खतं देऊन आपल्याला जास्ती वाढवतात. 100 टनाच्या वर जाता येत असतं. असं आहे की ठिबकमधनं केवळ पाणी द्यायचं नाही आहे, त्याच्यानं खतं देता येतात, आपल्याला टॉनिक देत असतं, बायोफोर्ससारखं टॉनिक देत असतं, आणखीन टॉनिक देत असतात, औषधं देत असतात. समजा मोठा ऊस झाला तर आपल्याला कीड नियंत्रण होत नाही, काही नाही, अशा वेळेला जमिनीतनं देता येत असतात. मी तर असं म्हणतो की केवळ ठिबकमधनं पाणी देणं म्हणजे एक अशी गोष्ट सांगतात की द सुपरफास्ट ट्रेन रनिंग फ्रॉम मुंबई टू दिल्ली विदाउट पॅसेंजर. तसं नाही. आपल्याला ह्यातनं खतं दिली पाहिजेत, केवळ पाणी द्यायचं नाही आहे, खतं दिली पाहिजेत दर खेपेला. आता ते शेड्यूल जे आहे ना ते ठरवायला पाहिजे, कोणत्या वेळेला कोणतं द्यायचं, कोणत्या वेळेला कोणतं द्यायचं. आपल्याला लक्षात येतं आहे की काही वेळेला काही डिफिशियन्सी दिसतात, नायट्रोजनच्या, फॉस्फरसच्या, पोटॅशियमच्या, झिंकच्या, ते सगळं आपल्याला ठिबकलं देतात. काही वेळेला उंदीर लागलेला असतो, काही हुमणी आलेली असते. मग सांगितलं एंटोमोपेट्रोनॅमॅटो APN ते पण त्यातनं देतं असतं आपल्याला. कसं असतं ते म्हणजे हुडकून काढतं, त्या नेमॅटोडला हुडकून काढते. ह्याला नेमॅटोड असतो त्या हुमणीला हुडकून काढून आणि मारतो. हे सगळं आहे ना ते आपल्याला ठिबकमधनं मॅनेज करता येतं. कुठली टॉनिक्स असतात किंवा म्हणून ठिबकमधनं देणं हे सगळ्यात चांगलं. पाटाच्या पाणीला रिस्पॉन्स चांगला, भरपूर पाणी. मग पाटाच्या पाणी आवश्यकता काय? पाटाच्या पाणी आवश्यकता आहे की पुष्कळ असं होतं नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम आपण देतो आणि असं होतं ही मेजर द्रव्य असल्याकडनं आपण कॅल्शियम कमी असतं, कॅल्शियम जाते खाली, कॅल्शियम खाली जाते निचरा होऊन, मग ते वर यायला पाहिजे. महिन्यातनं एकदा पाटाचं पाणी द्यावंच असं माझा अनुभव आहे. आणि क्षार पण धुतले जातात, होय, असं शेतकरी म्हणतात. हो, तर त्याचा उपयोग आपल्याला दुहेरी होणार आहे. दुहेरी होणार. म्हणजे खाली पाणी वर येते ते आणि नंतर म्हणजे जोडीला केवळ पाटाचं पाणी किंवा केवळ असं ठिबक न शिवता दोन्हीचा सांगड घातली पाहिजे, तर आपल्याला आपल्या घातलेले न्यूट्रियंट्स आहेत त्यांना लागू पडतात. विशेष म्हणजे बायोपारचे परिणाम मी स्वतः माझ्या शेतात बघितलेले आहेत. त्यातनं एक प्रकारची जी तजेला येतो असं पिकाला, मी 2 वेळा घातलं आहे, एकदा लहान भरणीच्या वेळी आणि मोठ्या भरणीच्या वेळी बायोपॉवरचा स्वतःच्या शेतामध्ये वापर केला आहे. त्याचा उपयोग चांगला होत असतो. आणि सर त्याचबरोबर आता इतकी जोमदार वाढ आपल्याला नक्कीच या सगळ्या ऊस संजीवनी प्रकल्पातील त्या घटकांमुळे मिळणार आहे. तर एकात्मिक कीड रोग व्यवस्थापनामध्ये नेमकी काय काळजी घेतली पाहिजे? आता रोग आणि कीड वास्तविक ऊस उगवून आल्यापासून शेवटपर्यंत त्याच्यावरती सगळ्या प्रकारच्या किडे येत असतात. खोड कीड येत असते, मूळ कीड असते, पोका बोंगा येत असतो, बारकी ग्रासी शूट येत असतं. ह्याचं नियंत्रण करायचं असेल ना तर पहिली दिवस असते की त्याला फवारण्या आवश्यक आहेत. आता फवारण्या फक्त रोगाच्याच घ्यायच्यात काय, किडीच्याच घ्यायचं काय? त्याच्या वेळेला असलेल्या किडी आणि रोगाच्या 4 वेळा फवारण्या घ्यायच्यात. केव्हापासून? लागण झाल्यापासून. लागण 20व्या दिवशी, 15व्या दिवशी, 20व्या दिवशी पहिली फवारणी घ्यायची आहे. पुढं 20वी दिवसानंतर 4-5 फवारण्या घ्यायच्या. त्यात काय असावं? एखादं इन्सेक्टिसाईड असावं, तर एखादं फंजिसाईड असावं, आणखीन एखादं महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये एखादं न्यूट्रिशन असावं, वॉटर सोल्युबल न्यूट्रिशन असावं, आणि एखादं काय असावं, एखादं संजीवक असावं. हे सगळं मिळून केलं तर त्याला म्हणजे ऊस संजीवनी, त्याला म्हणजे ऊस संजीवनी. म्हणजे प्रत्येक फवारणीमध्ये एक रक्षक असायला पाहिजे. रक्षक याचा अर्थ ह्याच्यापासून रक्षण करणारा, किडीपासून, रोगापासून, त्यानंतर त्याच्यापासून एक पोषणद्रव्य असायला. रक्षक, पोषक आणि संजीवक असं तिन्ही घेतलं ना आपल्याला की उत्पादन ह्याच्यापासून रक्षण होतं. मग पुष्कळ किडी येत असतात, त्या विवाहपोह करायचं थोडे वेळा अवघड आहे. पण कारण की आमच्या जळगावमध्ये आणि खानदेश भागामध्ये ऊस पिकावर नक्कीच पायरीला आणि त्याचबरोबर आपल्या स्केल इन्सेक्ट्स म्हणजे त्याचबरोबर व्हाईट फ्लाय याचा देखील आणि ब्लॅक फ्लायचा देखील फार मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. आणि म्हणून एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये जैविक आणि आपल्याला रासायनिक आणि संजीवनी यांचा देखील आपल्याला मेळ घालता येईल. अगदी बरोबर. तर साहेबांना माझा प्रश्न आहे की यामध्ये आपण नक्की काय वापराल? ह्या सगळ्याच्यामुळे फवारणी घेतली. सगळ्यात महत्त्वाचं काय, आपण आंतरमशागत करतो ना, आंतरमशागतीमध्ये कोळपणी करतो, खुरपणी करतो, बाळभरणी करतो. ह्यातनं प्रामुख्यानं काय होत असतं की कीड नियंत्रणाचा भाग होत असतो. कीड नियंत्रण, रोग नियंत्रण, रानं स्वच्छ राहतात, किडीला ह्याला प्रादुर्भाव होत असतो, वर चढणाऱ्या किडी खाली उतरतात. आपल्याला बाळभरणी काय होत असतं की जमिनीपासून वर चढू शकत नाही, त्या किडी असतात, त्या आळ्या असतात, त्या खाली होत असतात. आणि म्हणून ऊस संजीवनी हा विषय त्यातच महत्त्वाचा आहे की ते
त्या किडी बाळभरणी किंवा खुरपण्या दर 20 दिवसानं करायच्या. खुरपणी, कोळपणी आणि बाळभरणी, मोठी भरणी या सगळ्यामध्ये थांबवलेलं आहे. आणि याच दरम्यान आपल्याला काय करायचं आहे की फवारण्या घ्यायच्या आहेत. पाणी मगाशी सांगितलं, पाणी हे धर्मकार्य आहे. पाणी व्यवस्थापन मगाशी सांगितलं तुम्हाला की इट शुड बी डन, ते करायला पाहिजे की ठिबक न केलं चांगलं. आणि त्याच्यामध्ये हे सगळं कीटकनाशक प्रत्येक वेळच्या किडी वेगळ्या असतात, प्रत्येक अवस्थेच्या किडी वेगळ्या असतात, रोग वेगळे असतात. हे असतात. मी प्रामुख्याने आता सांगतो की 100 दिवशी पोकाभंगा येतोच. 100 वर्षी पोकाभंगा येतोच. आडासालीमध्ये कुठेही बघा 100 खोडकिड्याचा प्रादुर्भाव होतो, त्याचा रिझल्ट आपल्याला पोंगा. आता तो कसा असतो, आपल्याला वाटतं ते कुठल्या कीड आले, रोग असतो, फंगस असतं ते, पण तसं नसतं. त्यावेळेला काय असतं, मोठी वाढ सुचवली असते, मोठ्या वाढीची अवस्था असते. मोठ्या वाढीच्या अवस्थेला काय असतं, त्याला कॅल्शियमची गरज असते. कॅल्शियम नसेल तर काय असतं, वाढीच्या अवस्था याचा अर्थ पेशींचं विभाजन होत असतं. पेशींचं विभाजन होत असताना त्याच्यामध्ये फायब्रिल्स असतात क्रोमोझोमचे, ते कॅल्शियमचे तयार असतात. ते कॅल्शियम जर कमी पडलं तर पेशीचं विभाजन चांगलं होत नाही, ते सुरमडल्यासारखं होतं. पानं कुरमडल्याचं वळून पडतात, पांढरी पडतात. म्हणून त्यावेळेला कॅल्शियमच्या गरज आहे, म्हणून त्यावेळेला कॅल्शियम नायट्रेट देतो आपण. कॅल्शियम नायट्रेटच्या जोडीला आपण एखादं हेक्झॅकॉनझोल घ्यायचं, फंजिसाईड घ्यायचं, एखादं त्याच्यामध्ये कीटकनाशक कुठलं घ्यायचं, क्लोरोपाईज बघायचं, हे सगळं घ्यायचं. आणि ह्या प्रत्येकाच्या वेळेला काय करायचं असतं आपल्याला, प्रत्येक वेळेला आपल्याला एक एक काय करायचं असतं. मी सांगितलं याच्यामध्ये की बायोफोर्स घ्यायचं आहे, बेरिलॉन घ्यायचं आहे, हे सगळं घ्यायचं आहे. ह्यामुळं काय होत असतं की एक प्रकारचं त्याला जोर येत असतो, पिकाचा ह्याचा निर्माण होत असतो. ह्या सगळ्या अवस्थेमध्ये 4 फवारण्या आवश्यक आहेत. त्या 4 फवारण्या कशा असाव्यात, आता सांगितल्याप्रमाणे की अदर दॅन तुमच्या हे घातलेलं हे केलेलं आहे तर त्याच्यामध्ये एक रक्षक असावा, एक पोषक असावा, एक संजीवक असावा आणि एक जैविक असावा. आणि 4 घटक जर असले ना, आणि यालाच आपण ऊस संजीवनी फवारण्या म्हणतो. याला म्हणायचं ऊस संजीवनी फवारणी 1, फवारणी 2, फवारणी 3. पहिली फवारणी ऊस संजीवनीची केव्हा असते, साधारण लागल्यानंतर 25-30 दिवसांनी असते. दुसरी त्याच्यानंतर 20 दिवसांनी, तिसरी त्याच्यानंतर 20 दिवसांनी, 20 दिवसाच्या नंतर एक केलं की त्या टप्प्यात आलेले रोग असतील, किडी असतील ते निवारण होत असते. संजीवकांची गरज पूर्ण होते. त्याला आवश्यक असलेल्या सगळ्यात अन्नद्रव्यांची पूर्तता असते आणि एक जोमदार वाढीला लागतो. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बाळभरणी, मोठी भरणी करताना आपण नियंत्रण कशाचं करत असतो, आपण किडी ह्याचं फुटव्यांचं नियंत्रण. फुटवे जास्ती कमी होता कामा नये, जास्ती वाढता कामा नये, ह्याचं नियंत्रण करण्याची ह्या संजीवकांची गरज असते. आपल्याला शेवटी अल्टिमेट एम आहे की काढणीच्या वेळेला आपल्या एका एकरामध्ये 40,000 किती 40,000 ऊस राहिले पाहिजेत. 40,000 ऊस राहिले, प्रत्येकाचं 2.5 किलो वजन झालं पाहिजे. आणि मग ते काही वेळ 40 कांड्या 50 कांड्या असे येत असतात. हे ठेवून आपण केलं तर ह्या 4 फवारण्या केल्या किंवा 5 फवारण्या, 5वी फवारणी करावी आवश्यकता वाढली. आपलं ध्येय काय आहे की 100 टन, तर त्यासाठी 4 फवारण्या केल्या. 5वी फवारणी शक्य होत नाही आहे, जर आधी केलं तर त्यावेळेला आपण ड्रोननं करू शकतो. ड्रोन असं केल्यानंतर आपल्याला 100 टनाच्या वर जाऊ शकतं. काही लोकांनी 100, 125, 150, 168 टन केलेलं आहे. तर ह्या फवारण्या फार महत्त्वाच्या आहेत. एक त्याच्यामध्ये संजीवक पाहिजे, एक पोषक पाहिजे, एक रक्षक पाहिजे आणि एक जैविक पाहिजे. या 5चा घटकांचं पंचसूत्री असं होतं. तर शेतकरी बंधूंनो, आपण आता ऊस संजीवनी प्रकल्पाचे मुख्य घटक समजून आपल्याला प्रत्यक्ष ते राबवण्यासाठी आपल्याला 100 मेट्रिक टन प्रति एकर ही उत्पादकता आपल्याला घ्यावीची आहे. परंतु शेतकऱ्यांना हे सगळे विविध घटक राबवताना नक्कीच ते मला जमेल का, आम्हाला ते करता येईल का, खरंच ती उत्पादकता येईल का, अशा अनेक शंका असतात. तर त्याच अनुषंगाने डॉक्टर BP पाटील सरांना माझा प्रश्न आहे की सर, हे कृषी संजीवनी प्रकल्पातील जे घटक आहेत आणि आपला अनुभव आहे की आपण हे इतर शेतकऱ्यांनी राबवून चांगली उत्पादकता मिळवली, तर तसं नक्कीच शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे राबवण्याचे घटक हे कितपत योग्य आहे आणि चांगल्या पद्धतीने त्याला प्रतिसाद आपल्याला मिळतो का? शेतकरी बंधूंनो नमस्कार. खरोखरच आज आपण ऊस संजीवनी आणि ऊसाची विक्रमी उत्पादकता घेण्यासाठी काय करायला पाहिजे हे ऐकत आहात. आणि अनेक तंत्रज्ञानं किंवा अनेक शास्त्रीय शोध किंवा टेक्नॉलॉजी ज्याला आपण म्हणतो, अशी ऊसाच्या बाबतीतसुद्धा येत आहे. अनेक जण सांगत आहेत. आता हे कुठल्याही विद्यापीठाचं तंत्रज्ञान असो, खाजगी संस्थांचं तंत्रज्ञान असो, हे खरं खात्रीपूर्वक आहे की नाही, शेतकऱ्याच्या फायद्याचं आहे की नाही, हे कोण ठरवायचं? आणि शेतकऱ्याला परवडणारं आहे की नाही, निसर्गाला जोपासणारं, पर्यावरण संवर्धन करणारं असं आहे की नाही, हे कोण ठरवायचं? तर सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यातलं शेतकरी हा महत्त्वाचा घटक आहे. आणि ह्या शेतकऱ्यानं जर हे जे तंत्रज्ञान आहे
हे तंत्रज्ञान योग्य आणि त्याच्या फायद्याचं आणि पर्यावरणाचं रक्षण करणारं असं जर त्यांनी सिद्ध केलं तरच हे तंत्रज्ञान खरं म्हणजे खात्रीला उतरतं आहे आणि ॲक्सेप्टेबल राहील आणि ॲक्सेप्टेबल होतं आहे. तर त्या दृष्टीनं आम्ही अनेक शेतकऱ्यांच्याकडं अशा प्रकारचं हे जे तंत्रज्ञान आहे तंत्रज्ञानावरती प्रयोग केले. काही खोडव्यामध्ये केले, काही लावणीमध्ये केले, लागणीच्या ऊसामध्ये पण केले. आणि तुम्हाला सांगायचं, आणि हे काय कमी क्षेत्रावरती नाही. एका तर ठिकाणी गुजरातमध्ये 6 शुगर फॅक्टरीज आहेत. एका शुगर फॅक्टरीच्या 2000 एकरावरती हे तंत्रज्ञान राबवलं. त्यांची उत्पादकता जी होती ती 22 ते 25 टनाच्या आसपास होती एकरी. आणि ही उत्पादकता आम्ही बघितलं, ही 2 वर्षात हे प्रयोग घेतले होते. 2 वर्षामध्ये ही उत्पादकता जी आहे ती जवळपास 45 ते 50 टनाच्या दरम्यान गेली. म्हणजे डबल झालं. आणि हे करणं सहज शक्य आहे. एवढ्या मोठ्या क्षेत्रावरती हे होतं आहे आणि शेतकरी सिद्ध करून दाखवतात. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्रीला जर उतरायचं असेल तर शेतकऱ्यांच्या शेतावरच हे तंत्रज्ञान राबवलं पाहिजे आणि त्यांनीच हे सिद्ध केलं पाहिजे की बा हे असं होऊ शकतं, इतकं उत्पादन होऊ शकतं. तुम्हाला सांगायचं की ऊसाची उत्पादकता खूप मोठी आहे. काही शास्त्रज्ञ सांगतात की 250-300 टनापर्यंत आपण हे एकरी घेऊ शकतो. म्हणजे ऊसाचं पोटेन्शियल एवढं मोठं पोटेन्शियल इतकं आहे. हां. आणि मग आम्ही काय ठरवलं, एक शेतकरी म्हणाला की मी हे करायला तयार आहे, आपण पोटेन्शियल तपासूया खरोखर. आणि एक सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूरजवळ एक अशोक खोत नावाचे शेतकरी आहेत. त्यांच्या शेतावर एक प्रयोग घेण्यात आला, 200 टन प्रति एकरी. आणि त्यात मग आम्ही सगळ्या प्रकारचे हे जे ऊस संजीवनीचं तंत्रज्ञान आहे हे राबवायचं ठरवलं अगदी काटेकोरपणे. आणि थोड्या त्याच्यामध्ये काही हवामानाचे घटक पण थोडेसे त्यात, कारण तिथं तापमान पण वाढतं आहे, जवळपास 40 डिग्री सेंटीग्रेडच्या वरती कधी कधी जातं आहे. तर ह्या ऊस संजीवनी तंत्रज्ञानाला त्याची बाधा होऊ नये म्हणून ते पण थोडं आम्ही करायचा प्रयत्न केला. जैन इरिगेशनच्या मदतीनं तिथं आम्ही काही फॉगरचा वगैरेचा वापर करून सुद्धा तापमान खाली आणण्याचा किंवा हवामानातली जी आर्द्रता आहे थोडीशी वाढवण्याचा प्रयत्न केला किंवा योग्य ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि असं दिसलं तुम्हाला सांगायचं की उत्पादन जे आहे ते आपण 200 टनाला काय पोचलो नाही, पण 168 टनापर्यंत आपण जाऊ शकतो. हे तिथं सिद्ध त्या शेतकऱ्यानं केलं, झालेलं आहे, सिद्ध शेतकऱ्यानं केलं. तर निश्चितच शेतकरी बंधूंनो, डॉक्टर साहेबांनी सांगितलं तसं आपल्याला नक्कीच आपल्याला 168 टनापर्यंत जर का सांगलीचा शेतकरी जाऊ शकत असेल या तंत्रज्ञानाने, तर नक्कीच आपण देखील करू शकतो. हाच एक संदेश खरं तर डॉक्टर साहेबांनी आपल्याला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ती किफायतशीर आहे, म्हणजे ते निसर्गाला परवडणार आहे, शेतकऱ्याला परवडणार आहे. आणि हे तंत्रज्ञानामध्ये जैविकचा पण आपण वापर केल्यामुळे ते शाश्वतपणे आपण नक्कीच याच्याकडे जाऊ शकतो. तर आज आकाशवाणी केंद्रामध्ये डॉक्टर या ठिकाणी आपल्याला डॉक्टर बाळकृष्ण महादेव जमत अग्नी सर आणि त्याचप्रमाणे डॉक्टर BP पाटील सर या दोघांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी आपल्याला जी माहिती दिली, अशी अनमोल माहिती. आणि निश्चितपणे मी तर या ठिकाणी निर्मल सीड्स प्रायव्हेट लिमिटेडचे विशेष आभार मानेल आणि त्यांना विनंती करेल की जळगाव आणि खान्देशमध्ये निर्मल ऊस अभियान जर का आपण राबवलं आणि नक्कीच 100 टन एकरी आपल्याला उत्पादकाचं जर का लक्ष ठेवलं तर आपण ते नक्कीच साध्य करू. यासाठी शेतकऱ्यांचा सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. या पुढच्या भागामध्ये पुनश्च आपण एकात्मिक कीड व्यवस्थापन असेल, संजीवनिकांचा वापर याबाबत सविस्तरपणे आपण नक्कीच जाणून घेणार आहोत. तर या ठिकाणी आलेल्या दोन्ही डॉक्टर सरांचं आकाशवाणीतर्फे आपल्या सर्वांचा आभार मानतो. नमस्कार.